मुरगुड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललाय। दुचाकीस्वारांचा पाठलाग करताना ही कुत्री त्यांच्या वाहनांपुढे येत आहेत, त्यामुळे वाहनधारक रस्त्यावर पडून गंभीर जखमी होत आहेत। यापूर्वी नागरिकांनी या संदर्भात तक्रार दाखल करत कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याची मागणी केली होती। तेव्हा नगरपालिका प्रशासनानं उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीच ठोस कारवाई झालेली नसल्यानं कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे। सरकारी आकडेवारीनुसार देशभरात दररोज 6,000हून अधिक लोक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होत आहेत। मुरगुडसारख्या शहरांमध्ये तर भटक्या कुत्र्यांची टोळकी रस्त्यांवर दबा धरून बसलेली असतात आणि अचानक रस्त्यांवरून चालणाऱ्यांवर हल्ला करतात। विशेषतः शाळकरी मुलं, महिला आणि वृद्ध व्यक्ती यांना लक्ष्य केलं जातंय। रेबीज झालेल्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, तरीही प्रशासनाचं दुर्लक्षच होतंय। इतर शहरांमध्ये नियमित निर्बीजीकरण मोहीम राबवली जाते, मात्र मुरगुडमध्ये ती का राबवली जात नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। मुरगुड शहरात सध्या जवळपास 500 ते 600 भटकी कुत्रे असल्याचा अंदाज आहे। या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरतीये। या संदर्भात नागरिकांनी मुरगुडचे मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांना निवेदन दिले। यावेळी शिवभक्त समाजसेवक सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, तानाजी भराडे, संकेत शहा, संकेत भोसले, अमर सनगर, शिवाजी चौगले, आनंदा रामाने, संदीप भारमल, प्रफुल्ल कांबळे, अमोल मेटकर, विनायक मेटकर यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।